हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. त्यासाठी आज आपण इथे टॉपिक 12 कव्हर करताय जो आहे इंडियन पॉलिटी बेसिक्स. ठीक आहे, याच्यावरचे काही एमसीक्यूज आपण इथे सॉल्व्ह करणार आहे आणि ही सिरीज जी आहे हे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजसाठी जीके जीएस पीडीएफ वन लाइनर अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, तसंच ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक नाही केलं ते व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब. तर चला स्टार्ट करूया आपण इंडियन पॉलिटी बेसिक्सचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द डॉक्ट्रिन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर वॉज प्रोपाउंडेड इन विच केस. बेसिक स्ट्रक्चर संकल्पना कोणत्या प्रकरणात मांडली गेली? तर बघा, ऑप्शन आहे गोकलनाथ केस, थर्ड केशवनंद भारती केस, थर्ड मेनेराव मिल केस अँड SR भूमाई केस. तर करेक्ट आन्सर इथे सेकंड केशवनंदा भारती केस. केशवनंद भारती केस प्रकरण, बिकॉज the Supreme Court ruled in 1973 that Parliament cannot alter the Constitution basic structure. Okay. Next, second, which article of the Constitution deal with amendment procedure? संविधानातील कोणती कलम सुधारणा प्रक्रियेबाबत आहे? तर बघा, ऑप्शन आहे 356, 368, 352, 365. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 368. ठीक आहे, कलम 368. आर्टिकल 360 प्ले lay down the process for constitutional amendments. Next, third, the preamble of the constitution declare India to be. संविधानाचा प्रस्तावना भारतास काय घोषित करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सॉव्हरेन सेक्युलर डेमोक्रेटिक सोशलिस्ट रिपब्लिक, थर्ड सॉव्हरेन फेडरल डेमोक्रेटिक सेक्युलर, थर्ड सोशलिस्ट फेडरल डेमोक्रेटिक रिपब्लिक अँड फोर्थ सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर मोनार्ची. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सॉव्हरेन सेक्युलर डेमोक्रेटिक सोशलिस्ट रिपब्लिक. सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादी आणि प्रजासत्ताक, बिकॉज दिस टर्म एक्सप्रेस द कोर फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ दिस इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन बेसिक स्ट्रक्चर. खालीलपैकी कोणता संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सुपरमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सेकंड पार्लमेंटरी डेमोक्रेसी, थर्ड ॲब्सोल्यूट पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी अँड ज्युडिकल रिव्ह्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲब्सोल्यूट पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी, बिकॉज पूर्ण संसदीय सार्वभौमत्व, बिकॉज द बेसिक स्ट्रक्चर लिमिट पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी. नेक्स्ट, फिफ्थ, फंडामेंटल राइट्स आर गॅरंटीड अंडर विच पार्ट. मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे? तर बघा, ऑप्शन आहे पार्ट 4, पार्ट 3, पार्ट 5, पार्ट 6. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पार्ट 3. पार्ट 3 डिटेल फंडामेंटल राइट लाईक इक्वॅलिटी, फ्रीडम अँड रिलीजन. नेक्स्ट, सिक्स्थ, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आर. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे कसे आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जस्टिकेबल, नॉन जस्टिकेबल, अप्लिकेबल ओनली टू युनियन अँड फोर्थ ओनली गाईडलाईन. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड नॉन जस्टिसेबल, न्यायोपयोगी नाहीत, बिकॉज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल गाईड द स्टेट बट आर नॉट एन्फोर्सेबल इन कोर्ट. नेक्स्ट, सेवंथ, विच बॉडी इलेक्ट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे राष्ट्रपती कोण निवडतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑल सिटीजन डायरेक्टली, सेकंड इलेक्टेड मेंबर ऑफ पार्लमेंट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, थर्ड सुप्रीम कोर्ट जस्टिस अँड फोर्थ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इलेक्टेड मेंबर ऑफ पार्लमेंट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. संसदेतील व विधानसभेतील निवडणूक आलेले सदस्य, बिकॉज इनडायरेक्ट इलेक्ट्रॉल प्रोसेस वाया अन इलेक्ट्रॉल कॉलेज. नेक्स्ट, 8, विच आर्टिकल प्रोव्हाइड फॉर इमर्जन्सी प्रोव्हिजन. आपत्कालीन तरतुदी कोणत्या कलमात आहेत? तर बघा, ऑप्शन आहे 352, 356, 360 अँड ऑल ऑफ द बोथ. आन्सर आहे ऑल ऑफ द बोथ. आर्टिकल 352, 356 अँड 360 कव्हर नॅशनल, स्टेट अँड फायनान्शियल इमर्जन्सी रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट, 9th, हू प्रिसाइड्स ओव्हर द लोकसभा. लोकसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पीकर, डेप्युटी स्पीकर, प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्पीकर, अध्यक्ष. द स्पीकर मेंटेन ऑर्डर अँड प्रिसाइड्स ओव्हर सेशन. तसंच बघा, एमपीजे साठी अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ बी अवेलेबल आहे.
ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे एक्झाम करिता. नेक्स्ट 10th राज्यसभा इज ऑल्सो नोन ॲज. राज्यसभा याला दुसरे नाव काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पीपल हाऊस, सेकंड हाऊस ऑफ एल्डर, थर्ड काउन्सिल ऑफ स्टेट अँड फोर्थ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड काउन्सिल ऑफ स्टेट, राज्य परिषद. इट रिप्रेझेंट द स्टेट अँड युनियन टेरिटरीज. नेक्स्ट 11th मिनिमम एज टू बी लोकसभा मेंबर इज. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे? बघा ऑप्शन आहे 21, 25, 30, 35. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 25 ॲज पर रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट. नेक्स्ट 12th सुप्रीम कोर्ट जज आर अपॉइंटेड बाय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट ऑन रिकमेंडेशन ऑफ कॉलेगियम, then prime minister only, parliament and chief justice only. The correct answer है first president on recommendation of collegium. ठीक है, राष्ट्रपती कॉलेजियमचे शिफारशीवर, because colleagues system ensure justice independence. Next 13 the राज्यसभा members are elected for the term of. राज्यसभा सदस्यांचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा ऑप्शन आहे 4 year, 5 year, 6 year, life tenure. The correct answer is third 6 year. 1/3 of member retire every 2 years. Next 14 the right to constitutional remedies is provided under article. संविधानिक उपाय हक्क कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे 32, 21, 14, 19. The correct answer is first 32. Allow individual to approach the Supreme Court for enforcement of the fundamental rights. नेक्स्ट 15 द फंडामेंटल ड्युटीज आर लिस्टेड इन. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर बघा ऑप्शन आहे पार्ट 3, पार्ट 4A, पार्ट 4 अँड पार्ट 5. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पार्ट 4A ॲडेड बाय 42nd अमेंडमेंट 1976 टू एनकरेज रिस्पॉन्सिबल सिटीजनशिप. नेक्स्ट 16 द प्रेसिडेंट कॅन रिटर्न अ बिल एक्सेप्ट मनी बिल फॉर रिकन्सिडरेशन अंडर आर्टिकल. राष्ट्रपती बिल परत पाठवू शकतात मुद्रा बिल वगळता कोणत्या कलमात? तर बघा ऑप्शन आहे 111, 110, 112, 113. तर करेक्ट आन्सर आहे 111, 111. ठीक आहे, प्रेसिडेंट में सेंड बिल बॅक वन्स फॉर रिकन्सिडरेशन. नेक्स्ट 17 द पार्लियामेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन बाय. संसद संविधानाबाबत कसा बदल करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑर्डिनन्स ओनली, सेकंड स्पेशल मेजॉरिटी, थर्ड सिंपल मेजॉरिटी अँड फोर्थ रिफरेंडम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्पेशल मेजॉरिटी, ही विशेष बहुमताने, बिकॉज अमेंडमेंट रिक्वायर स्पेशल मेजॉरिटी इन बोथ हाऊसेस. नेक्स्ट 18 विच बॉडी ओव्हरसीज द इलेक्शन मॅनेजमेंट इन इंडिया. भारतातील निवडणुकीचे व्यवस्थापन कोण पाहते? बघा ऑप्शन आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, सेकंड पार्लियामेंट, थर्ड सुप्रीम कोर्ट अँड फोर्थ प्रेसिडेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतातील निवडणूक आयोग, बिकॉज इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्यूशनल बॉडी ॲडमिनिस्ट्रेटिंग इलेक्शन. नेक्स्ट 19 द कन्सेप्ट ऑफ ज्युडिकल रिव्ह्यू वॉज अडॉप्टेड फ्रॉम. न्यायिक पुनरावलोकन संकल्पना कोणत्या देशातून आली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन, सेकंड अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, थर्ड कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन अँड फोर्थ फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, अमेरिकन संविधान, बिकॉज इट एन्श्योर लॉ कन्फॉर्म टू कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट 20 द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर डिवाइड्स फंक्शन्स बिटवीन. सत्ता विभागणी तत्व कोणत्या घटकांमध्ये विभागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेजिस्लेटिव्ह ज्युडिशरी, थर्ड प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर स्पीकर, थर्ड लोकसभा राज्यसभा अँड फोर्थ गव्हर्नर सीएम ज्युडिशरी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी, विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका, बिकॉज टू प्रिव्हेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर अँड एन्श्युअर चेक अँड बॅलेन्सेस. तसंच बघा जनरल नॉलेज, व्याकरण, जीवन ऑथॉरिटी ॲक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अकाउंट्स सर्व PDFs अवेलेबल आहे इंग्लिश मराठीमध्ये. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.